तर आज मी आळंदीमध्ये आलो होतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघलाच असणार की मी आज आळंदीमध्ये आलो होतो. मागच्या ब्लॉगमध्ये मी इथं लाईनमध्ये उभा राहिलो होतो. त्या लाईनमध्ये तब्बल आम्ही 2 घंटे थांबलं तरी आमचं दर्शन काय झालंच नाही. तेथे भक्तांची गर्दी पाहून आम्हाला पण खूप उत्साह येत होता दर्शन घेण्याचा. आम्हाला दर्शनाला टाइम का लागलं म्हणलं तर मंदिराच्या गाभाऱ्यातली साफसफाई होत होती. मग आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. तर हा आहे समाधीचा मुख्य द्वार. मी दर्शन घेऊन बाहेर आलो कारण मंदिरामध्ये तर व्हिडिओ काही काढू शकलो नाही कारण तिथं मनाई होती. तो शिखर आहे जो खूप फेमस आहे. आळंदीमध्ये आल्यानंतर भजनाची खूप वाईब येत होती कारण मी पण वारकरीच आहे. मग मी गेलो आजान बाग मध्ये. तिथे एक वृक्ष आहे, त्याच्या खाली बसून भक्त ज्ञानेश्वरी वाचतात. मग आम्ही निघालो इंद्रायणी नदीच्या तीरी. जाण्यासाठी खूप पायऱ्या होते. खूप स्टॉल वगैरे होते जिथे की खूप सारं काही भेटत होतं. मग तीरी पोहोचल्यानंतर मी फोटोशूट ते केलं आणि व्हिडिओ ते काढून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता इंद्रायणी नदी. पाणी तर खूप स्वच्छ होता आणि मी पण त्या पाण्यामध्ये खेळू लागलो. एवढ्यामध्येच खूप आभाळ आला होता. मग काय, आम्ही इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन लगेच निघालो बाहेर जाण्यासाठी. बाहेर आल्यानंतर पावसाचे थोडे थेंब चालू झाले. मग काय, आम्ही गाडीमध्ये बसून निघालो घराकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.